विषय काय झाला, तो आपला नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आहे. त्याचं जुनं नाव काय होतं? जुनं नाव काय होतं? अस्पृश्यता निवारण कायदा. 1976 मध्ये नावामध्ये काय झाला? बदल. किती? 1976 मध्ये. आणि नाव काय दिलं? सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955. हा घेण्याचं कारण काय किंवा मला का बरं वाटते यावर प्रश्न यायला पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं या कायद्या संदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध केली काल, आणि त्यामुळे पूर्ण भारतभर या कायद्यावर चर्चा आहे. ती रिपोर्ट काय माहितीये का? जवळपास लक्षात ठेवायचं 97% केसेस या पेंडिंग आहे या कायद्याच्या बाबतीत. किती? 97%. मग मला सांगा, जर ज्युडिशरीमध्ये 97% केसेस जर पेंडिंग असेल तर खऱ्या अर्थानं मला सांगा न्यायदान मिळणार का? नाही मिळणार ना. आणि म्हणून या कायद्यावर पुन्हा चर्चा काय झाली? सुरू झाली. तर आपण थोडं विस्तृतपणे हा कायदा घेण्याचा प्रयत्न करू. इथं मी लिहिलं आहे कलम 17 आणि कलम 46 मधील काय फरक. त्याचं कारण आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला पुढे कळेल. बरोबर? चला निघू पुढे. आता पहिल्यांदा विषय बघा, कलम 17 आणि कलम किती? 46. ओके, चला ही नंतर सांगतो तुम्हाला मी ऑनलाईन वाल्यांना. पहिल्यांदा बघा, हा कलम आपल्याकडे किती आहे? 46 आहे. आणि हा कलम किती? 17 आहे. दोन्ही एकमेकासमोर वाचा. पहिल्यांदा आपण कलम किती घेण्याचा प्रयत्न करू? 17 घेण्याचा प्रयत्न आपण करू. चला बघा, आर्टिकल 17. आता बघा, संविधान सभेमध्ये कलम 17 वर थोडी चर्चा झाली. बरोबर? ती चर्चा अशी झाली, संविधान सभेचं म्हणणं असं होतं की जे गुलामगिरी प्रथा आहे, समजते तुम्हाला गुलामगिरी प्रथा आहे नाही का? गुलामगिरी प्रथा अमेरिकेमध्ये दिसून येते आणि भारताच्या मिडिवल काळामध्ये दिसून येते, मध्ययुगीन काळात. तर गुलामगिरी प्रथेचा समावेश म्हणजे अस्पृश्यता हा कलम किती मध्ये करा? 17 मध्ये. असा विचार संविधान सभेमध्ये मांडला. पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की गुलामगिरी प्रथा ही ऑलरेडी मिडिवल काळामध्ये संपली आहे. आधुनिक काळामध्ये गुलामगिरी प्रथा भारतामध्ये नाही आहे. परंतु गुलामगिरी प्रथेप्रमाणे दुसरी जी प्रथा भारतामध्ये आहे की ज्याच्यावरून अनटचेबिलिटी ही मोठ्या प्रमाणात होते, त्याचा समावेश कलम किती मध्ये करायला पाहिजे? 17 मध्ये. बरोबर? आणि मग कलम 17 मध्ये बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं ते टाकलं, आणि जे गुलामगिरी प्रथा आहे ना अमेरिकेच्या बाबतीमध्ये, चा समावेश कलम 23-24 मध्ये केला. मानवाचा अपव्यवहार आणि अपव्यवहार यास मनाई. आठवते ते कलम किती? 23-24 मध्ये. बालक घेऊन टाका सोबत. ती एक प्रकारची गुलामगिरी आहे. आणि कलम 17 मध्ये हे भारतात अनादि अनंत काळापासनं जे अस्पृश्यता पद्धती होती त्याचा काय केला? समावेश. त्याच्या निवारणाचा काय केला? समावेश. पॉइंट टू बी नोटेड. संविधानामध्ये अस्पृश्यता हा शब्द कुठे वापरण्यात आलेला नाही, त्याची व्याख्या करण्यात आलेली नाही. तर कलम 17चं वर्डिंग माहितीये कसं आहे? कलम 17 काय म्हणते? वर्डिंग बघू आपण. कलम 17 म्हणते अस्पृश्यता रद्द करण्यात आलेली आहे की नाही आता, आणि कोणत्याही स्वरूपात ती पाळण्यास मनाई आहे. अस्पृश्यतेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अपंगत्वाची अंमलबजावणी करणे हा कायद्यानुसार काय असेल? दंडनीय गुन्हा असेल. मग साहजिक याला एक कायदा बनवावा लागेल, आणि तोच कायदा म्हणजे आपला 1955चा कोणता? सिव्हिल राईट्स ऍक्ट. इथं शब्द इम्पॉर्टंट आहे. अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या संविधानामध्ये नाही आहे. आणि मग वेगवेगळ्या हायकोर्टनं, त्याच्यामध्ये राजस्थान हायकोर्ट आणि त्यामध्ये मद्रास हायकोर्ट, या 2 हायकोर्टनं व्हॉट इज अनटचेबिलिटी याची व्याख्या केली. विषय कळलं? आपण बेसिक याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकू की हिस्टॉरिकल संदर्भ काय याचा. पण आत्ताच्यासाठी फक्त मी जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीवरून एखाद्या सार्वजनिक बाबीपासनं वंचित ठेवणे म्हणजे अस्पृश्यता. आय कॅन रिपीट. एखाद्या व्यक्तीला कशावरून ऑन द बेस ऑफ कास्ट, मग तो कोणत्याही कास्टचा असो, त्याला एखाद्या बाबीपासनं, सार्वजनिक बाबीपासनं काय ठेवणे? वंचित. ऑन विच बेस? कास्ट. तर त्याला म्हणतात अस्पृश्यता. समजलं?
मग तो कोणत्याही जातीचा असो, पॉइंट टू बी नोटेड. कलम 17 अभ्यासताना तुम्हाला असं वाटते की 17चा संबंध अॅट्रॉसिटी सोबत आहे. अॅट्रॉसिटीचा संबंध कलम 17 सोबत नाही, तो कलम 46 सोबत आहे. इथं अॅट्रॉसिटी येत नाही. अॅट्रॉसिटी कुठे येते? 46 मध्ये. म्हणून मी ते सांगितलंय 2 मध्ये फरक आहे. यावर मी वेगळं बोलतो. अस्पृश्यतेचा संबंध हा कोणत्याही जातीसोबत येतो, पण मला सांगा विशेष करून त्याचा संबंध हा कोणासोबत येतो? दलितांसोबत येतो, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब सोबत येतो. त्याला डील कलम 46 करते. आणि त्यासाठी 89 मध्ये कायदा बनवला, त्याला म्हणतात कोणता कायदा? अॅट्रॉसिटी ऍक्ट. मी काय बोललो कळलं का तुम्हाला? मी म्हटलं 55चा जो सिव्हिल राईट्स ऍक्ट आहे त्याचा संबंध कलम किती सोबत? 17 सोबत. आणि अॅट्रॉसिटीचा कलम संबंध कलम 46 सोबत. कळलं कितीपर्यंत? जर तुम्हाला कोणी संबंध 17 सोबत जुळत असेल अॅट्रॉसिटीचा, तर तो जुळत नाही. तो जुळत नाही. अॅट्रॉसिटी कोणासोबत जुळते? 46 सोबत. चला कळलं का इथपर्यंत? ज्याचं वर्डिंग काय ते तुम्ही एक वेळा स्क्रीनवर वाचून घ्या. ईडब्ल्यूएस आरक्षण माहिती आहे? ईडब्ल्यूएस 10% आरक्षण, त्याचा संबंध हा याच्यासोबत जुळते. ते आपलं नवीन पॉलिटीचं पुस्तक येऊन राहिलं, त्याच्यामध्ये हेच लूपहोल्स मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. ह्याच गोष्टी की बाबा जे बिटवीन द लाईन्स आहे ते काय झालं पाहिजे? कळलेलं पाहिजे. बरोबर? कमिंग सून पुस्तक आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक हे अवेलेबल हे होऊन जाण्याची काय शक्यता आहे. कळलं? तर या तऱ्हेनं कलम 46 आणि कलम 17चा संबंध आहे. कळलं? मग मला सांगा एक वेळा, कलम 17 अस्पृश्यता म्हणजे एखाद्या व्यक्तीला कशावरनं? जाती, जात हा शब्द इम्पॉर्टंट आहे. समजा मी जर म्हटलं ए थिएटरमध्ये तुला प्रवेश देत नाही, का बरं? तू तिकीट काढली नाही, वंचित ठेवलं ना, याला अस्पृश्यता म्हणतात का? नाही. तुला मी थिएटरमध्ये प्रवेश देत नाही कारण तू XYZ जातीचा आहे, तर अस्पृश्यता असेल का? यस. कळला फरक? काही प्रॉब्लेम नाही. आणि या तऱ्हेनं कलम 17 हे काय करतो? इथं डील करतो. एक पॉइंट लक्षात ठेवायचं, तो म्हणजे सबरीमाला केस. आपण बेसिक मध्ये घेऊ सगळं, इथं काही नाही. सबरीमाला केस, अयप्पा नावाचं मंदिर सब बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणतो सांग, लक्षात ठेवा. सबरीमाला केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे, एखाद्या व्यक्तीला त्याच्या जेंडरवरनं वंचित ठेवणे म्हणजे सुद्धा अस्पृश्यता आहे. तर जेंडरवरून वंचित म्हणजे नाही कळलं हो, तू स्त्री आहे, तुला मंदिरामध्ये प्रवेश देत नाही, यावरून वंचित ठेवणे म्हणजे सुद्धा अस्पृश्यता आहे. कोणती केस? कोणती? सबरीमाला. विषय कळलं? मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल नवीन पॅटर्न मध्ये. नवीन पॅटर्न म्हणजे कळलं ना प्रश्नाचा, की पुढील पैकी अस्पृश्यतेचा आधार काय? नंबर 1 जात, हो की नाही? शाबास. नंबर 2 लिंग, यस. ओके. हे 2 अस्पृश्यतेचे आपल्या इथं काय आधार आहे. एकदम परफेक्ट, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कलम 17 आणि कलम 46 मधला फरक कळला. अॅट्रॉसिटी कोणासोबत? 46 सोबत, बरोबर नाही का? आणि सिव्हिल राईट्स 1955 कोणासोबत? 17 सोबत. करंट मध्ये का बरं होतं? तर याचा कन्व्हिक्शन रेट खूप, त्याला काय म्हणतात की म्हणजे हे आहे, जवळपास 97% केसेस या पेंडिंग आहे. आणि खाली सर्वात मोठी त्याला काय म्हणतात की हे न्यूज होती. ठीक पर्यंत? तर ह्या 2 मधला काय संबंध आहे? कलम 46 आणि कलम 17. विधानसभेमध्ये डिबेट कळली. ओके. गुलामगिरी वर्सेस भारतातील प्रथा. भारतीय प्रथा इथं म्हणजे कुप्रथा एक प्रकारे अस्पृश्यता एक, आणि गुलामगिरी कलम किती? 23-24 मध्ये समाविष्ट केली. अमेरिकेमध्ये होती. आपल्या इथं मलिक अंबर माहिती आहे का? मलिक अंबर हिस्ट्रीमध्ये नाही माहित का? जाऊ द्या, सोडून द्या. तर हा मध्ययुगीन काळामध्ये अस्पृश्यता प्रथा होती इथपर्यंत. तर या बरोबर डील करता येईल ना. आता ऍक्च्युली आहे थोडं डिटेलमध्ये की कलम 46 मध्ये जो अॅट्रॉसिटी ऍक्ट येतो किंवा स्वतंत्रपणे आपण बोलू कधीतरी, फक्त एवढं लक्षात ठेवा 55 इथं आणि अॅट्रॉसिटी इथं. ठीक आहे पर्यंत? चला ऑनलाईन वर लक्ष द्या. ह्या दोन्ही बॅचेस त्याला काय म्हणतात की फुल फ्रेज मध्ये आपल्या सुरू आहे. आणि एक तुमचा तो डाउनलोडचा ऑप्शन प्रॉब्लेम होता, आठवते ना? जर डाउनलोडला प्रॉब्लेम येत असेल तर ऍप अपडेट करा. इज दॅट क्लिअर? जसं ऍप अपडेट करून टाकाल डाउनलोड होऊन जाईल. पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 2, डाउनलोड जरी लेक्चर असेल, डाउनलोड ऍप मध्येच होते, तरी नेट ऑन पाहिजे. त्याचा डाउनलोड केलं, नेट ऑफ केलं, बघायला गेले, तसं होत नाही. कळलीपर्यंत? त्यामुळे जरा मनसोक्तपणे व्यवस्थितपणे बघा. दोन्ही बॅचेस अनलिमिटेड व्ह्यूज आहे. ठीक आहे? त्यामुळे ही आरंभ बॅच त्याला काय म्हणतात की राज्यसेवा पूर्वसाठी आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. आणि ही पराकासाठी आपल्या दोन्ही बॅचला जो तुम्ही प्रतिसाद दिला तो खूप खूप धन्यवाद. दोन्ही बॅचच्या वाटल्यास मी इंट्रोडक्टरी लेक्चर
खाली मी पिन करून ठेवतो, ते एक वेळा बघून घ्या, जे लोकांना नव्याने यायचं असेल त्या लोकांना. ठीक आहे, चलो डन.